गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सर्व आदरणीय पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझा साष्टांग नमस्कार. आपल्या मुलामुलींना किंवा विद्यार्थ्यांना जर सोपे आणि त्यावरील वरच्या स्तरावरचे शब्द म्हणजे ॲडव्हान्स शब्द जर वाचता येत असतील तर खूप आनंदाची गोष्ट आहे. मग जर त्यांना सोपे, लहान आणि ॲडव्हान्स शब्द वाचता येत असतील तर त्यानंतर एक पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून तुम्ही त्यांना इंग्रजी वाक्यांचा वाचनाचा सराव करू शकतात. त्यांना सोपी कधीकधी मोठमोठी वाक्य वाचायला लावा. तर आपण त्या दृष्टीने आज 40 वाक्यांचा एक संच घेऊन आलेलो आहे. ही 40 वाक्य इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मी या इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही 40 वाक्ये काढलेली आहेत. एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून तुम्ही देखील अशी दररोज 30 ते 40 वाक्यांचा वाचनाचा सराव आपल्या मुलामुलींकडून किंवा शिक्षक असाल तर विद्यार्थ्यांकडून करून घ्या. निश्चितच त्यांना इंग्रजी वाचता येईल. तर बघूया नेमकी ती 40 वाक्ये कोणती आहेत. पहिलं वाक्य आहे, आता मी एका पाठोपाठ वाक्य वाचणार. दिस इज अ बुक. दॅट इज अ पेन. आय हॅव अ बॅग. दिस इज माय कॅट. द डॉग इज बिग. I see a bird. The sun is hot. The moon is bright. I like an apple. She has a doll. He has a ball. This is a tree. The flower is red. I drink milk. We go to school. I have a pencil. She is my friend. He is my brother. I love my country. I love my family. This is a chair. आपण एकूण 20 वाक्य वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने जर तुमच्या मुलामुलींना किंवा विद्यार्थ्यांना इंग्रजीतील दिलेली वेगवेगळी वाक्ये वाचता येत असतील, 100% दे कॅन डेव्हलप देअर रीडिंग स्किल. 100% ते त्यांच्या वाचन कौशल्यामध्ये सुधारणा करू शकतात. आता 21व्या क्रमांकाचं वाक्य आहे. दिस इज अ टेबल. आय सी अ कार. द बस इज रेड. आय लाईक आईस्क्रीम. शी कॅन रन. ही कॅन स्विम. आय रीड अ स्टोरी. आय राईट in a notebook. I brush my teeth. I take a bath. I eat my food. I go to bed. I wake up early. It is my school. This is my hand. That is my foot. I have two eyes. I have two ears. I am happy. तर उजव्या बाजूला देखील एकूण आपण 20 वाक्य वाचण्याचा प्रयत्न आणि सराव केलेला आहे. अशी एकूण आपल्याला स्क्रीनवरती 40 वाक्ये दिसत असतील तर ही अशी 40 वाक्य दररोज आपल्या मुलामुलींना वाचायला द्या. दररोज वेगवेगळी 40 वाक्य घ्या. अगोदर सोपी घ्या, त्याच्यानंतर काठिण्य पातळीची घ्या. आपोआप त्यांचं इंग्रजी वाचन कौशल्य प्लस प्रत्येक शब्दाचा उच्चार आणि त्या प्रत्येक शब्दामधील प्रत्येक अक्षराचा उच्चार, मग तो स्वर असेल किंवा व्यंजन असेल, विद्यार्थ्यांना जर इंग्रजीतील 5ही स्वरांचा शब्दानुसार योग्य उच्चार करता आला आणि उरलेल्या 21 व्यंजनांचा देखील योग्य उच्चार करता आला
100% त्यांना इंग्रजी वाचता आलीच समजा. सराव करा. राईट. तर बघा, आता मी 40 वाक्य वाचली होती. या 40च्या 40 वाक्यांचा मराठीत अर्थ समजणं फार महत्त्वाचं आहे. पण या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या मुलामुलींच्या आणि विद्यार्थ्यांच्या रीडिंग स्किल डेव्हलप करायचं असेल, तर सुरुवातीला त्यांना वाक्य वाचू द्या. लेट देम रीड सेंटेन्सेस. त्यांना वाक्य वाचू द्या. त्यांना डायरेक्ट मराठीत अर्थ सांगू नका, नाहीतर विद्यार्थी गोंधळतील. या ठिकाणी आपला मेन उद्देश काय आहे? दे मस्ट बी एबल टू रीड द सेंटेन्सेस. म्हणजे त्यांना अवश्य इंग्रजीचे वाक्य वाचता आली पाहिजेत. त्यासाठी ते समर्थ असले पाहिजेत, सक्षम असले पाहिजेत. त्या दृष्टीने प्रत्येक आईवडिलांचा आणि शिक्षकांचा आपल्या मुलामुलींसाठी, विद्यार्थ्यांसाठी योग्य तो पाठपुरावा असला पाहिजे. त्याशिवाय देर विल नॉट बी प्रोग्रेस इन देअर लाईफ. त्यांच्या जीवनात प्रगती होणार नाही. राईट. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. आपण अशी 40 नाही, 400 नाही, 4000 नाही, 40,000 नाही, 4,00,000 वाक्य वाचू शकतात. म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन. म्हणजे अच्छी सुरुवात मतलब आधा काम. तर 100% आपण वाचलं असेल, आपण निरीक्षण केलं असेल असं गृहीत धरतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.